पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींवरून केंद्र आणि राज्य सरकार पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इंधन करकपात टाळणाऱ्या सर्व राज्य सरकारांवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर संताप व्यक्त करत केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. देशात 22 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीच वाढ झाली नाहीये. मात्र पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाचा भडका उडालाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी राज्य सरकारांना इंधनावरील वॅट कमी करण्याचं आवाहन केलं. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी कर कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते. देशवासियों पर पेट्रोल डीजल की बढ़ती कीमत का बोझ कम करने के लिए केंद्र सरकार ने एक्साइज ड्यूटी में कमी की थी. पिछले नवंबर महीने में कम की थी. केंद्र सरकार ने राज्यों से भी आग्रह किया था कि वो अपने यहां टैक्स कम करे और ये बेनिफिट नागरिकों को ट्रांसफर करे. इसके बाद कुछ राज्यों ने तो भारत सरकार की इस भावना के अनुरूप यहां टैक्स कम कर दिया, लेकिन कुछ राज्यों द्वारा अपने राज्य के लोगों को इसका कोई लाभ नहीं दिया गया. अब जैसे उस समय 6 महीने पहले कुछ राज्यों ने बात को माना, कुछ राज्यों ने नहीं माना. अब कई राज्य जैसे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, केरला, झारखंड, किसी न किसी कारण से उन्होंने इस बात को नहीं माना और उनके राज्य को, नागरिकों को बोझ कंटिन्यू रहा. मैं इस बात में नहीं जाऊंगा कि इस दौरान इन राज्यों ने कितना रेवेन्यू कमाया, लेकिन अब आपसे मेरी प्रार्थना है कि देश हित में आप पिछले नवंबर में जो करना था, 6 महीने डिले हो चुका है, अब भी आप अपने राज्य के नागरिकों को वैट कम करके इसका बेनिफिट पहुंचाइए. केंद्र सरकारनं नोव्हेंबर 2021 मध्ये पेट्रोल डिझेलवरील एक्साइज ड्यूटी कमी केली होती. मात्र राज्य सरकारांनी त्यावेळी कर कमी केला नव्हता. त्यामुळे नागरिकांना कुठलाच दिलासा मिळाला नाही. तर पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे बिगर भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री नाराज झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. तर देशाच्या विकासात सर्वाधिक कर महाराष्ट्र राज्य देतो, तरी देखील केंद्र सरकार राज्याचे 26,000 कोटी जीएसटी देत नाहीये. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रावर टीका केली. एक तर देशातल्या सगळ्यांनाच गोष्ट मान्य करावी लागेल की बाहेरनं ज्यावेळेस इंधन येतं त्याच्यावरचा टॅक्स केंद्र सरकार पहिला लावतं आणि त्या राज्यामध्ये ती राज्य सरकार लावतात. केंद्राने पण त्यांनी लावलेला पण टॅक्स मग कमी करावा. केंद्राने प्रत्येक वेळेस राज्यावर ढकलू नये. केंद्र सरकारला खूप अधिकार असतो. आपल्या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स हा केंद्राला मिळतो, हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणी झाकून ठेवू शकत नाही, कारण मुंबई ही देशाचीच आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळे इकडनं तर खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स जातो. त्या प्रमाणात मात्र आपल्याला जो निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती आज नाही, पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. ही पण गोष्ट सगळ्यांनी मान्यच केली पाहिजे. खरं पाहिल्यास पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो कर. त्यामुळे कराच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाचा भडका पेटतोय. मात्र तेलाच्या या खेळात कराचं गणित समजणं जास्त महत्त्वाचं आहे. नागपुरात पेट्रोलचं बेस प्राइस 56 रुपये 32 पैसे आहे. यावर केंद्र सरकार 27 रुपये 90 पैसे एक्साइज ड्यूटी वसूल करतं. तर महाराष्ट्र सरकार यावर 26% वॅट आणि 10 रुपये 12 पैसे प्रति लिटर अतिरिक्त कर वसूल करतं. याशिवाय 3 रुपये 86 पैसे डीलर यांचं कमिशन आणि 47 पैसे मेंटेनन्स चार्ज वसूल करण्यात येतो. गुरुवारी नागपुरात पेट्रोल 120 रुपये 33 पैसे प्रति लिटर दरानं विक्री झालं. म्हणजेच 120 रुपये प्रति लिटर पेट्रोलवर ग्राहकांना जवळपास 60 रुपये कर म्हणून द्यावे लागतात. यात केंद्राच्या वाट्याचे 27 रुपये 90 पैसे आणि राज्य सरकारचे 32 रुपये आहेत. तर नागपुरात डिझेलचं बेस प्राइस 57 रुपये 94 पैसे आहे.
यावर केंद्र सरकार 21 रुपये 80 पैसे एक्साईज ड्युटी वसूल करतं, तर राज्य सरकार 24% वॅट आणि 3 रुपये प्रति लिटर अतिरिक्त कर वसूल करतं. याशिवाय 2 रुपये 59 पैसे डीलर यांचं कमिशन आणि 47 पैसे मेंटेनन्स चार्ज देण्यात येतो. गुरुवारी नागपुरात डिझेल 130 रुपये 6 पैसे प्रति लिटर दरानं विक्री झालं. यात केंद्राच्या वाट्याचे 21 रुपये 80 पैसे तर राज्याच्या वाट्याचे 22 रुपये 13 पैसे आहेत. विशेष बाब ही की महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर 10 रुपये 12 पैसे आणि डिझेलवर 3 रुपये अतिरिक्त कर वसूल करतं, जे देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात अधिक आहे. महाराष्ट्राशेजारील छत्तीसगड राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये जवळपास 12 रुपयांचं अंतर आहे. एकंदरीतच हे होतं कराचं गणित, ज्यावर पेट्रोल डिझेलचे दर निर्धारित होतात. भलेही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारचा कर किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत जबाबदार असेल, मात्र इंधन दरवाढीची झळ सामान्य माणसाला झेलावी लागते. फैजल खान, UCN न्यूज, नागपूर.